चांदूर रेल्वे तालुक्याअंतर्गत येणाऱ्या धानोरा मोगल या गावामध्ये गोंड गवारी समाजाच्या वतीने बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यावेळी चांदूर रेल्वे तालुक्यातील अनेक गावांमधून गवारी समाज बांधव जुटले होते। त्याच पर्वावर या वर्षाला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावरती बहिष्काराबाबत चर्चा करण्यात आली। धामणगाव विधानसभेमधील गोंड गवारी जमातीचे 80 घराची वस्ती असलेल्या ग्राम धानोरा मोगल येथे गोंड गवारी समाजाचे राज्य सदस्य सचिव रामदास नेवारे, कार्यकारी संयोजक सचिन चचाणे, भानुदास कोयरे, हरिभाऊ सहारे, मोतीराम शेंद्रे, मनोज मुरके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धानोरा मोगल येथे गोंड गवारी समाजाची बैठक विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराबाबत पार पडली। त्यावेळी चर्चेअंती न्याय नाही तर मत नाही, बहिष्कार बहिष्कार असा नारा देण्यात आला। या बैठकीला समितीचे कार्यकारी संयोजक व उपोषणकर्ते सचिन चचाणे, रामदास नेहारे सहारे, भानुदास कोयरे यांचे मार्गदर्शन लाभले। त्यामुळेच युवकांमध्ये एक मोठा उत्साह दिसून आला। येथील जमात बांधव भगिनींनी येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा स्वयंस्फूर्तीने एकमताने निर्णय घेतला। बैठक आयोजनाकरिता त्यांनी पुढाकार घेतला व धानोरा मोगल येथील जमात बांधवांनी भाऊराव चौधरी, प्रफुल्ल सोनवाने, गजानन राऊत, सुरेश राऊत, संतोष नेवारे, किसन सोनवाने, विनोद चौधरी, श्रीधर राऊत व गावातील संपूर्ण गोंड गवारी जमात बांधव उपस्थित होते। सर्व श्रोत्यांचे विदर्भ न्यूजच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा मोगल येथे आलेलो आहोत। आज बिरसा मुंडा जयंती निमित्त आज धानोरा मोगल येथे मोठ्या संख्येमध्ये नागरिकांनी बिरसा मुंडा याची जयंती साजरी केली आहे। त्यातच आज विधानसभा निवडणुकीची मोठी जल्लोष तयारी चालू आहे। त्या निमित्त येथे धानोरा मोगल येथे निवडणुकी विषयी बैठक बसवलेली आहे। परंतु गोवारी समाज यांनी चक्क बहिष्कार टाकलेला दिसून येत आहे। तरी आपल्यासोबत अनेक गोवारी समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधव आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांच्यापासून आपण जाणून घेऊ। नेमका आज आपण बहिष्कार टाकलेला आहे, नेमकं बहिष्काराचं कारण काय? आमचा लढा चालू आहे, देशाला स्वातंत्र्य मिळाला त्याच्यानंतरचा लढा आहे आणि या लढ्याला आज 70 ते 75 वर्ष होत आहे। परंतु आमची जे आदिवासीची जे मागणी आहे, जे गोंडगवारी जमातीची जे आमची जे गोवारी जरी कोतवाल बुकाची नकल असेल, परंतु आमची एसटीच्या लिस्टमध्ये 18 नंबरवर गोंडगवारी ही एंट्री आलेली आहे। त्या एंट्रीच्या संदर्भात आमच्या विरोधात कटकारस्थान करून आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आज अनेक वर्षापासून चालू आहे। परंतु आज जे 18/12/2020च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जे आमची संस्कृती आलेली आहे, वाघोबा नागोबा आणि ढाल पुजणारे हे खरे गोंडगवारी, तर ती संस्कृती आमची आहे आणि आमची संस्कृती असून आमची डिमांड होती की 18/12/2020च्या जजमेंटनुसार 85च्या GR मध्ये जे चुकीची गोंडगवारीची संदर्भात संस्कृतीची जी माहिती आलेली आहे ती आलेली आहे गोंडी संस्कृती पाळणारे जे आडनाव गोंडासारखे आहे ते गोंडगवारी। परंतु सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ते निर्णय आमच्या फेवर नाही आणि आमची संस्कृती सुप्रीम कोर्ट दर्शवते, तर याच्या संदर्भात आमचे आंदोलन झाले। आम्ही 14 डिसेंबर 2023 पासून मोर्चा सुरू केला हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये। त्याच्यानंतर आमची कॅबिनेटची बैठक झाली, त्या कॅबिनेटच्या बैठकमध्ये आमचा प्रश्न मार्गी लागला नाही, म्हणून 26 जानेवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत आमरण उपोषण करण्यात आले। आमरण उपोषण झाले, वडणे समिती गठीत करण्यात आली। या संदर्भात आम्ही अनेक आंदोलन नागपूर या ठिकाणी केले, परंतु वर्षभर आंदोलन करून सुद्धा या तत्कालीन राज्य शासनाने आमचा समितीचा अहवालही सादर केला नाही आणि आम्हाला GR काढणं तर दूरच राहिलं। आमच्यावर हे सतत चालू असलेल्या अन्यायाला कंटाळून आम्ही आज सर्व आदिवासी गोंडगवारी जमातच्या वतीने सर्वानुमते विदर्भात जाहीर सामूहिक बहिष्कार केलेला आहे आणि त्याच संदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहिष्काराचे बॅनर पोस्टर प्रत्येक गावोगावी खेडे आम्हाला माहीत आहे की हे राज्य शासन आम्हाला फक्त राजकारणापुरतं वापर करते, म्हणून या राजकीय लोकांना कंटाळून आम्ही जाहीर सामूहिक बहिष्कार समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे।
ते या संदर्भात आमचं हे आंदोलन चालू आहे. नेमका हा आजचा बहिष्कार हा गावापुरताच असं आहे की मतदारसंघापुरता आहे? मतदारसंघ नाही तर या विदर्भातील 11ही जिल्ह्यामध्ये आमचा गोंडगवारी जमात मोठ्या संख्येने आहे आणि या विदर्भामधील 65 ते 66 विधानसभा क्षेत्रापैकी 42 ते 45 विधानसभा क्षेत्र असे आहे का निर्णायक वोटिंग आमचं आहे. जे जे विनर वोटर राहते त्या मतदारसंघामध्ये आम्ही 10,000 कुठे 15 कुठं 30 35 40 45 अशा लोकसंख्येने आम्ही आहोत. परंतु एवढ्या लोकसंख्येनं आम्ही 1994चा हत्याकांड झाल्यापासून आम्ही बीजेपी शासनासोबत आहोत. परंतु बीजेपी शासनाने आज 30 वर्ष होत आहे. 95 मध्ये या बीजेपी शासनाला सेना युतीच्या शासनाला त्या 114 शहीदाच्या सरणावर पोळ्या शेकून यांची सत्ता आणलेली आहे 95 मध्ये. परंतु 30 वर्ष होऊन सुद्धा आज जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला या कुठल्याही राजकारणाच्या लोकांना, राजकीय पक्षाच्या लोकांना आम्हाला मतदान करायचं नाही. आम्ही या सामूहिक बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे आणि 100% पूर्ण विदर्भ जिथं समाज तिथं बहिष्कार ही भूमिका आमची चालू आहे. आपल्यासोबत जुळलेले समाज बांधव आहेत, असेच अजून आपण जाणून घेऊया. निश्चितच आपला सुद्धा बहिष्कार कायम राहणार आहे का? निश्चितच बहिष्कार कायम राहणार आहे. त्यामध्ये कुठली तडजोड होणार नाही. कारण आमचे जे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 1956ला गोंडगोवारी एंट्री आलेली आहे ती संवैधानिक घटनात्मक प्रक्रियेतून आलेली आहे आणि 1956ला जी एंट्री आली घटनादुरुस्ती कायद्यानुसार, त्या कायद्यामध्ये गोंडगोवारी ही जमात ज्यांचे रेकॉर्ड गवारी जरी असले तरी ही जमात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुका, वणी तालुका आणि केळापूर तालुका आहे. महाराष्ट्रात पुन्हा अमरावतीमध्ये मेळघाट तालुका आणि तत्कालीन जालना जिल्ह्यात सिरोंचा आणि गडचिरोली तालुका अशा ठिकाणी ही जमात असल्याचं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर 1976ला घटनादुरुस्ती कायदा झाला, 108 कायदा म्हणतात त्याला. त्या कायद्यानुसार हे एरिया रिस्ट्रिक्शन आहे, ज्या ठिकाणी हे या तालुक्यातच राहते असं म्हणते, तो एरिया रिस्ट्रिक्शन हटवण्यात आलं आणि ती जमात या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं. परंतु 1985च्या जी.आर मध्ये त्या तत्कालीन राज्य शासनाने हे 24 एप्रिल 1985चा काळा जी.आर काढून यामध्ये गोंडगोवारी जमातीची चुकीची माहिती देऊन आमच्या जमातीला अनुसूचित जमातीच्या लाभापासून वंचित ठेवलेला आहे. दीर्घ काळ झाला तरी ही जमात आपल्या हक्कापासून वंचित आहे. त्याकरता आम्ही बऱ्याच काळापासून लढा देतो. त्यानंतर 2008, 2009 आणि त्यानंतर 2-4 केसेस आमच्या जमातीच्या संघटनेकडून हायकोर्टात केसेस होत्या. त्याचा निकाल आला गोवारी हेच गोंडगोवारी आणि त्याही नंतर यावर अपील करण्यात आलं शासनामार्फत आणि सुप्रीम कोर्टातून जो 18-12-20चा निकाल आला त्या निकालामध्ये गोवारी ही जमात गोंडाची उपजमात म्हणून गोंडगोवारी या नावानं अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट असल्याचं अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या अहवालाचा हवाला देत सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार आमची मागणी आहे. वारंवार जवळपास 2020-21 पासून तर आम्ही आता 2024 पर्यंत आंदोलन करत आहोत. 2023 ते 24 या काळात मोठे आणि भव्य आंदोलन केलेले आहे, ऐतिहासिक आंदोलन आहे. तरी शासनानं आम्हाला न्याय देण्यासाठी कुठलीही भूमिका घेतली नाही. शासनाला शासकीय बैठकीमध्ये मंत्रालयात संपूर्ण पुराव्यानिशी आम्ही सर्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. शासनानं मान्य सुद्धा केलेलं आहे. परंतु शासनानं अजूनही आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, आमच्या जमातीला न्याय दिला नाही. आणि ही निवडणूक घोषित झाल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा त्यांनी ते आम्हाला वंचित ठेवलेला आहे. त्यामुळं हा लढा जो आहे आमचा हा बहिष्काराचा आंदोलनाचा लढा आहे आणि त्यामुळे जमातीनं स्वतः एका ठिकाणी येऊन हा बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय कायम आहे. कोणीही या ठिकाणी आपला निर्णय बदलवणार नाही आणि बहिष्कार राहील. निश्चितच येणाऱ्या 20 तारखेला निवडणुकीचा निकाल हा लक्षात घेऊन आपल्याला माहितीच पडेल. त्या निमित्त माहिती सरकारने यंदाच्या वर्षाला बहुतेक असे जास्तीत जास्त कामं केलेली आहे. परंतु तुमच्या असा गोवारी समाजावर अन्याय होत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या शासनाने कामं जरी केलेले असेल परंतु
जे वंचित घटक आहे, जे दबलेला घटक आहे, जे अनेक वर्षापासून आपला अन्याय अत्याचार सहन करत आहे, या अशा जमातीला जर तुम्ही वंचित घटकाला जर न्याय देऊ शकत नाही, तर त्या विकासाचा आणि तुमच्या कितीही प्रगती केला असन महाराष्ट्र तुमच्या राज्य शासनाच्या मार्फत, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. आणि या दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमातीला, या गोंडगवारी जमातीला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये तुम्ही आणू शकले नाही. शिक्षणाचा प्रवाह नाही म्हणून नोकऱ्या नाही. 18-20 दारिद्र्यामध्ये जगणारा हा जमात, या जमातीला तुम्ही व्यवसायासाठी कुठलंही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. विकास म्हणजे फक्त रस्ते बनवून विकास होत नसते, तर त्याच्यासाठी जे मानव जात आहे, मानवी संवेदना आहे, तेही जिवंत असणं गरजेचं असते. राज्य शासन म्हणजे हे पालक राहत असते. या जनतेला जर पालक जर त्याच्या शिक्षणापासून वंचित ठेवत असेल एखाद्या आरक्षणाच्या माध्यमातून, हा सर्वात मोठा अन्याय आहे. हे याला विकास म्हणत नाही आम्ही. निश्चितच हे विकास नाही, तर हे आमच्यावर झालेला अन्यायच समजतो. म्हणूनच आम्ही ही भूमिका घेतली. निश्चितच यांनी माहिती सरकारवर रोष व्यक्त करत यांनी आज बहिष्कार टाकलेला दिसून येत आहे. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.